आमदार सुरेश धस यांनी सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या वस्तीवर येऊन पाहणी केली। वन विभागाच्या वतीने त्याचं घर पाडण्यात आले, तेही पाहणी केली आणि सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या नातेवाईकांशी संवाद साधला, त्यांच्यासोबत चर्चा केली आणि ते संपूर्ण कुटुंब आपल्यासोबत आहेत। आपल्यासोबत सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्या पत्नी तेजू भोसले आहेत। काय सांगाल, आमदार सुरेश धस आले होते, काय व्यथा मांडली तुम्ही त्यांच्याकडे? आम्ही घर पाडले सर, आमचं म्हणजे कपडे नाही, आम्हाला धान्य नाही, घरामध्ये भांडे कुंडे नाही, ते सांगितलं। आम्ही घर जाऊन टाकितलं। आमच्या मुलीवर हारमान केली। आमच्या मुलीवर रात्री किती गुंडे म्हणजे 20-25 जण आले होते, ते माणसाने हानमार केली। त्यासाठी आमचं घर सगळं कागदपत्र सगळं जाऊन टाकितले, गायचा चारा सगळं जाऊन टाकितला त्यांनी। कोंबड्या 50 कोंबड्या होत्या, शेळ्या 100 होत्या, आमच्या शेळ्या सगळं नाहीत। आमच्या छन्नक मुर्गी बदक ते सगळं बदका सगळं नाही आमच्या तिथं। उद्ध्वस्त करून टाकेल माझं घर। कुठं बसू मी आता कुठं बसू? माझे लेकर आता मी कुठं जायचं? आम्ही उन्हामध्ये बसायचं का? आता कुठं जायचं आम्ही? आमदार सुरेश धस काय म्हटले? आमदार सुरेश धस म्हणले म्हणजे खाया प्यायला द्या त्यांना, काय नाही म्हणले। धन्यवाद। पुढचं मला आपल्यासोबत आमदार सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्या भाऊजे आहेत। काय सांगाल, आमदार सुरेश धस यांनी भेट दिली। खरं तर तुमचे दीर सतीश भोसले जे आहेत ते सुरेश धस यांचे कार्यकर्ते होते आणि आज आमदार जे आहे ते तुमच्या घरी आले, म्हणजे तुमच्या दारात आले पाहायला मिळालं। आता आमचं घर उदास झालं, कुणी पण येतात, तुम्ही पण येतात बघतात, कुणी अण्णा पण आले पाहून गेले। आमची परिस्थिती काय आहे? आमचे घर जाळले 100 वर्षापासून। माझे सासरे 80 वर्ष झाले, इथंच राहतो आम्ही, म्हणजे 2-3 पिढी झाले आम्ही इथंच राहतो सर। आम्ही इथं राहतोय, आम्हाला गाय राहील नाही, कोंबड्या राहील नाही। आमच्या शेळ्या बऱ्याचशा होत्या गावाला, शेळ्या पण नेल्या, कोंबड्या पण अर्ध्याने धरून नेल्या, जाळल्या पण, लेकरांना पण मारलं। या लेकराला पण किती हे झाले ते पण पाहू शकताय तुम्ही। लेकराला पण बघा काय झालं ते। आता लेकरचं दाखवू, दुसऱ्या माणसं दाखणार कसं दाखणार आम्ही? पण आम्हाला न्याय भेटावा। आम्हाला भांडे नाही राहिले, कपडे नाही राहिले, आम्हाला सगळ्यांना पण आहे बहिणी सर, आम्हाला पण इज्जत येत आहे, एवढा अन्याय नाही व्हायला पाहिजे। तुम्हाला भेटल्यानंतर आमदार सुरेश धस काय म्हणले तुम्हाला? खाया प्यायला द्या म्हणले, काय नाही बोलले। सरकार न्याय देईन तुम्हाला, मग आम्हाला न्याय भेटावा एवढंच विनंती आहे आमची। आणि पुढचे आरोपी धरून टाकावं जेलमध्ये, एवढी विनंती आहे आमची। बावीचे लोक अटक करावा, गुंडेपूरने गाव गुंडेपूरने अटक करावा, एवढा न्याय भेटा म्हणजे आम्हाला। इथं आम्हाला पण आडूसा नाही, हे पाले आम्हाला, या कोंबड्या या कशा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।